राम राम मंडळी. आपण यूट्यूब चॅनलवर आज पुन्हा एकदा आपलं स्वागत. नवा रविवार, नवा विषय. मित्रांनो, आपण बघतोय की दर 6 महिने झाले की वर्तमानपत्रात मथळ्याचे मथळे येतात आणि महाराष्ट्रात नवीन जिल्ह्याची निर्मिती हा विषय, त्या फक्त बातम्या येतात. शासन स्तरावर काय चाललं कोणाला कळत नाही, परंतु फक्त बातम्या तर येत असतात. नवीन जिल्ह्याची निर्मिती का आवश्यक आहे? कारण प्रत्येक जिल्हा जर नवीन जिल्हा जर तयार झाला तर प्रशासकीय दृष्टिकोनातून तो जास्तीत जास्त फायद्याचा होतो. प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हाधिकारी मिळतो, एक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिळतो, जिल्हा पोलीस अधीक्षक मिळतो आणि प्रशासकीय जनतेच्या दृष्टिकोनातून प्रशासकीय बाबी सहज सोप्या होत असतात. आपल्याला जर माहिती असेल तर महाराष्ट्राची लोकसंख्या ही साधारण 16 कोटी लोकसंख्या आहे आणि महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. भौगोलिक क्षेत्राचा विचार जर केला तर 3 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आपल्या महाराष्ट्राचं आहे. परंतु गुजरातचा जर विचार केला, गुजरात राज्य प्रगत का झालं, तर गुजरातची लोकसंख्या 6 कोटी आहे आणि तिथली भौगोलिक क्षेत्र जे आहे ती 1,96,000 चौरस किलोमीटर आहे, परंतु तिथे जिल्ह्याची संख्या 33 आहे. आणि उत्तर प्रदेश विचार जर केला तर 20 कोटी लोकसंख्येला 75 जिल्हे आणि 2,40,000 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ या राज्याचं आहे. लोकसंख्येचा जर विचार केला तर गुजरातला 18 लाख प्रति लोकसंख्येच्या पाठीमागे एक जिल्हा आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये 27 लाख लोकसंख्येच्या पाठीमागे एक जिल्हा आहे आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर 31 लाख लोकसंख्येच्या पाठीमागे एक जिल्हा आहे. म्हणजे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आपण गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या खूप मागे आहोत. आता क्षेत्रफळाचा जर विचार केला तर महाराष्ट्रात 8,500 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाला एक जिल्हा आहे, तर तोच विषय गुजरातमध्ये जर घेतला तर 5,900 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाला एक जिल्हा आहे आणि उत्तर प्रदेश जर बघितलं तर 3,200 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाला एक जिल्हा आहे. म्हणजे जर लोकसंख्येचा निकष जर ध्यानात जर घेतला तर गुजरातच्या दृष्टिकोनातून आपल्या महाराष्ट्रामध्ये 62 जिल्हे असायला पाहिजे आणि उत्तर प्रदेशचा जर विषय जर घेतला आपण लोकसंख्येचा तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 42 जिल्ह्याची गरज आहे. क्षेत्रफळाचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये गुजरातच्या तुलनेमध्ये 51 जिल्ह्याची आपल्याला गरज आहे आणि उत्तर प्रदेशचा जर विचार जर केला तर 95 जिल्हे आपल्या महाराष्ट्रात गरजेचे आहे. आता तुम्ही म्हणाल नवीन जिल्हा होण्यात उपयोग काय त्याचा? परंतु मित्रांनो, आज जर बघितलं आपण तर 31 लाख लोकसंख्येसाठी एक जिल्हाधिकारी, एक मुख्य कार्यकारी अधिकारी, एक पोलीस अधीक्षक हे समीकरण आपल्या महाराष्ट्रात आहे. हेच जर गुजरातच्या दृष्टिकोनातून लोकसंख्येच्या आणण्याच्या जर जिल्ह्यांची संख्या जर वाढली तर जास्त कमीत कमी लोकसंख्येला प्रशासकीय कामकाजामध्ये सुधारणा करता येतील आणि जनतेला प्रशासन सहज उपलब्ध होईल आणि प्रशासनावर जास्तीत जास्त मोठ्या भौगोलिक क्षेत्राचा किंवा जास्तीत जास्त लोकसंख्येचा जो बोजा प्रशासनावर पडतो हा कमी होण्यासाठी मदत होईल. म्हणून सरकारनं वारंवार नुसत्या पेपरला बातम्या येणं, वर्तमानपत्रात बातम्या येणं आणि चर्चा घडवून आणणं हे सगळं सोडून दिलं पाहिजे आणि लोकसंख्येच्या निकष किंवा भौगोलिक क्षेत्राचा निकष हा लावून महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या निश्चितच वाढवली पाहिजे. महाराष्ट्रासाठी किमान 50 जिल्हे होणं हे महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टिकोनातून, विकासाच्या दृष्टिकोनातून, जनतेला मिळणाऱ्या सुविधांच्या दृष्टिकोनातून, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे आता जे स्थिर सरकार आलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये जे स्थिर राज्य आलेलं आहे, ह्या राज्यातल्या नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी हा महत्वाचा विषय एक प्राधान्याने घेतला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये ही किमान 50 जिल्ह्यांची अस्तित्वात येतील अशा पद्धतीनं नियोजन राज्य शासनानं केलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्याला हा विषय जर आवडला तर नक्कीच कॉमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. राम राम.